परशुराम बोरले यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. सन्माननीय युवा कमिटी मंडणगड तालुका अध्यक्ष अमोल अनंत वैराग यांच्या शुभ हस्ते मितेश ठोंबरे परशुराम बोरले यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. पंचांचा इशारा आलाय. या ठिकाणी सामना चालू होतोय. पिंपळगाव विरुद्ध उमरोली. उमरोली संघ पाहतोय आपण फलंदाजीसाठी दोन्ही बॅटर मैदानामध्ये तयार, संतोष आणि शुभम. आणि पिंपळगाव संघ क्षेत्ररक्षण करताना प्रथम गोलंदाज समीर. पहिला चेंडू या ठिकाणी पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज. या पहिल्या चेंडूचा कशामध्ये सामना केला. हो उडवायचा होता हेलिकॉप्टर, परंतु या ठिकाणी बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. शुभम याला काहीसा चेंडू समजलेला नाहीये आणि सुरी गोलंदाजी या ठिकाणी चांगला स्टार्ट म्हणता येईल पिंपळगाव संघाची. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि निर्णय आम्ही का घेतला, हा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे ही वेळ ठरवेल, परंतु आमचा निर्णय योग्य आहे हे आम्ही ठरवण्याचं निश्चितच काम करणार आहोत. पिंपळगाव संघाचा पहिला गोलंदाज या ठिकाणी सांगतोय. पुन्हा स्विंग अँड मिस. चेंडू हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली काव कॉर्नर रिजनचा आलेला आहे आणि या ठिकाणी कोणती चूक नाही आहे. पहिला मासा लागलाय गळाला. फलंदाज बॅक टू डगआउट गॉन. थँक्यू डीजे. अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. अचूक लाईन लेंप, अचूक टप्पा राखला जातोय गोलंदाज समीर याच्या मार्फत. पिंपळगाव संघामार्फत प्रथम क्षेत्ररक्षण घेतल्यानंतर तो निर्णय योग्य कसा आहे हे ठरवताना आपल्याला सार्थकी दिसतोय गोलंदाज समीर. आता मात्र या ठिकाणी सूर गवसलेला नाही. अजून उमरोळी संघाला नवीन आलेला फलंदाज या ठिकाणी पाहतोय आपण सूरज. सूरजला आपल्या संघासाठी सूरज सारखी कामगिरी करावी लागणार आहे. आता जरी सूरज या ठिकाणी अस्ताच्या दिशेने चालला असला तरी या सूरजला या ठिकाणी उगवावं लागणार आहे संघासाठी. बॅटची कडा घेऊन जोरदार अपील, मात्र पंचांचं बोट हवेमध्ये आणि दुसरा या ठिकाणी फलंदाज बाद होतोय उमरोली संघाचा. बॅक टू डगआउट गॉन. आणि यानंतरचा होणार सामना डीसीसी सावरी दत्त मंदिर विरुद्ध गणेश गोंड संघ. दोन्ही संघाच्या कर्णनायकांना विनंती आहे की या सामन्याची पहिली इनिंग झाल्यानंतर ताबडतोब कॉम्बॉक्स मध्ये नाणेफेकसाठी यायचं आहे. दरम्यान पुढील चेंडू समीर याचा अतिशय सुरेख काय फटका, डान्सिंग डाऊन करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. हो या ठिकाणी सुरेख प्रयत्न झालाय. लास्ट पर्यंत चेंडू सीमा पार झाले नाही. कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. जरी झेल हातातून निसटला असला तरी संघासाठी 4 धावा वाचवल्यात. नक्कीच कौतुक करावं लागेल. काय जंप घेतलाय, काय जजिंग केलंय. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. काय प्रदर्शन पाहायला मिळते पिंपळगाव संघाचं. गोलंदाजी असू दे, फलंदाजी असू दे, क्षेत्ररक्षण असू दे, बघा तन मन अर्पून या ठिकाणी खेळ केला जातोय. मोठे फटके मारण्याची संधी मिळत नाही. जिथे फटका मारला जातोय तिथे सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे. आता मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण काहीच चुकतंय, परंतु त्या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी रोखू शकणार नाही आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 4 वरती आणि नक्कीच चांगला बॅकअप आहे आणि त्यामुळे पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटक समाप्तीनंतर 2 खेळाडू बाद उमरोली संघाची स्थिती आहे 4 धावा. कमॉन डीजे.
थँक्यू टीचर, थँक्यू. आणि नक्कीच मित्रांनो असं म्हणतात की शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते ना तोच खरा कर्तृत्ववान असतो. आता मात्र एक कर्तृत्ववान कामगिरी करावी लागणार आहे. पाठीमागच्या सामन्याचा हिरो आदित्य या ठिकाणी आलेल्या गोलंदाजी मार्कवरती. आदित्य समोर फलंदाजी करण्याचं कौशल्य दाखवावं लागणार आहे. नक्कीच संतोष आणि प्रशांत याला स्ट्राईक एंडवरती असेल संतोष, नॉन स्ट्राईक एंडला प्रशांत. मात्र या ठिकाणी कामगिरी करावी लागणार आहे. आदित्यवरती आक्रमक फटकेबाजी करता येते का? नक्कीच आदित्य या ठिकाणी गोलंदाजीमध्ये यशस्वी होते पाहावं लागेल. मोठा सामना आहे. उमरोली सारखा संघ या ठिकाणी आपल्याला चाचपडताना दिसतोय, मात्र स्वतःला सावरावं लागेल. दुसरं षटक असणार आहे. अजून 10 चेंडू आपल्या हातामध्ये आहेत आणि 10 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावफलकावरती लागावे लागणार आहेत. कारण पिंपळगाव सारखा मोठा संघ आहे, मोठे बॅटर आहेत. पहिला चेंडू आदित्य याचा, हो 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 हो, स्विंग अँड मिसचा प्रयत्न, जोरदार अपील आणि सरळ पंचांचं बोट हवेमध्ये. आणखी एक फलंदाज बाद, गॉन. थँक्यू थँक्यू. आणि कुठेतरी उमरोली संघाच्या फलंदाजाचा आत्मविश्वास कमी झालेला दिसतोय आपल्याला. आत्मविश्वास त्या ठिकाणी दिसत नाही आहे. तो आत्मविश्वास आणावा लागेल. एक मोठा फटका या ठिकाणी सामन्याचं चित्र बदलू शकतो, मात्र तो कधी येईल याची वेळ बघावी लागेल. आणि जास्त वेळ पाहून जमणार नाही आहे, कारण वेळ ही कोणासाठी थांबू शकत नसते, लक्षात घ्या. आणि जी वेळ आता कोणाची आहे हेही सांगता येणार नाही. कारण असं म्हणतात मित्रांनो, मैदान में हारा हुआ इंसान कभी भी जीत सकता है, लेकिन मन से हारा हुआ इंसान कभी भी जीत नाही सकता. त्याच्यामुळे आपण मनातून नाही हारायचं, लक्षात घ्या मित्रांनो. आणि ती कामगिरी या ठिकाणी मैदानामध्ये करावी लागेल उमरोलीच्या या फलंदाजांना. आता मात्र नवीन फलंदाज विवेक बाहेरच्या दिशेने पुन्हा स्विंग मिसचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या दिशेने. दन 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 क्षेत्ररक्षकाला चकवा देतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न घेता घेता या ठिकाणी धावचीत झालाय. फलंदाज गॉन. थँक्यू थँक्यू डीजे. काय गोलंदाजी हाताळल्या अजय याने, अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहिली आपण अजय याची. 2 चेंडू हाताळले, 2 चेंडूवरती, पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी विकेट मिळते. आणि नक्कीच वारंवार स्विंग अँड मिसचा प्रयत्न केला जातोय. हॅलो, कधी इन एक मिनिट जरा. आमच्या जागृती महिला मंडळाच्या सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. जरा आम्ही यूट्यूब लाईव्ह वाल्यांना विनंती करतो की त्यांनी आपला कॅमेरा आमच्या महिला मंडळाकडे फिरवायचा आहे. कारण एका श्रेष्ठ पुरुषामागे महिलेचा हात एक महत्त्वाचा असतो आणि त्याचंच काहीसं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की आमच्या महिला मंडळ आमच्या पाठीशी आहेत. याचा सार्थ अभिमान आम्हाला वाटतो आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आमच्या महिला मंडळांसाठी. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी भैरवनाथ क्रीडा मंडळ, नवतरुण विकास मंडळ गुडेघर आणि जागृती महिला मंडळ यांचं सहकार्य वारंवार या मंडळासाठी लाभत असतं. आणि जसं सरांनी आता सांगितलं तसं प्रत्येक यशस्वी गोष्टीमागे एक स्त्री उभी असते. आणि स्त्री नारी शक्ती आपण पाहिलं कालच होता 3 जानेवारी आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. आणि तो आपण या ठिकाणी साजराही करतो संपूर्ण भारतभर. पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने चेंडू जातोय, परंतु चेंडू निर्धाव विसावलाय बायच्या स्वरूपात. एक धाव आहे. आधीच्या चेंडूवरती 4 धावा होत्या आणि 4 धावाने धावसंख्या पुढे सरकली होती. आता मात्र मिळून धावसंख्या झाली 11 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटच्या चेंडूमध्ये मोठा फटका येतोय का पाहावा लागेल. आणि आताच आपण पाहिलं काही वेळापूर्वी जागृती महिला मंडळ यांचा सुद्धा या ठिकाणी मान सन्मान केला गेलाय. पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने चेंडू खेळवला गेलाय आणि पंचांकडे दाद मागतायत, परंतु जी वाईड लाईन आहे, जी लक्ष्मण रेषा आहे ती ओलांडलेली नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी वाईड चेंडू मिळणार नाही. षटक समाप्त होते दुसरं. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 4 बाद 11.
दत्त मंदिर विरुद्ध गणेश कोंड संघ यामध्ये होईल. दोन्ही संघांच्या कर्णनायकांना विनंती आहे की आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. यानंतर नाणेफेक केला जाणार आहे आणि सामने जास्तीत जास्त जेवढे फास्ट आपल्याला खेळवता येतील तेवढी विनंती आहे की तेवढे फास्ट सहकार्य करा, कारण शेवटचा सामनाही आपल्याला या ठिकाणी आजच संपवायचा आहे. समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता, अपील केले आहे, परंतु सुभाष याला काहीसा चेंडू समजलेला नाही आहे. नक्कीच काय लाईव्ह प्रदर्शन आपण पाहतोय पहा. ओम साई स्पोर्ट यूट्यूब लाईव्ह वर सुमित डीजे आणि सगळ्यांना विनंती आहे जे जे या ठिकाणी ही मॅच ऑनलाईन जे पाहत आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा इन स्विंग पाहिला आपण. हो हो, काय गोलंदाजी, काय जादू, बोटांची जादू आपल्याला पाहायला मिळते. काय फिरकी गोलंदाजी वापरले, हाताळले. नक्कीच पिंपळगाव संघाचं कौतुक करावं लागेल. गणेश कोंड कर्णधार आपण या ठिकाणी ताबडतोब यायचा आहे. नाणेफेक केला जाणार आहे. गणेश कोंड कर्णधार, आमचा आवाज आपल्यापर्यंत जर पोहोचत असेल तरी शेवटच्या अनाउन्समेंट आहे आपल्यासाठी, कारण हे षटक संपल्यानंतर ताबडतोब नाणेफेक केला जाणार आहे इन बिटवीनच्या दरम्यान. त्यामुळे आपल्याला विनंती आहे या ठिकाणी नाणेफेक केला जाणार आहे. DCC सावरी दत्त मंदिर विरुद्ध गणेश कोंड संघ या ठिकाणी नाणेफेक करतायत. सन्माननीय मारुती जाधव यांच्या शुभ हस्ते आणि कॉल जातोय. DCC सावरी दत्त मंदिर नाणेफेक विजयी आहे आणि या ठिकाणी मैदानामध्ये सुद्धा येतोय खणखणीत असा चौकार 4. कॉर्पोरेटच्या स्वरूपात या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण होते का, आणि या ठिकाणी यष्टीरक्षकाकडे परफेक्ट थ्रो आणि त्या ठिकाणी धावचूच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. सुभाष सुभाष थँक्यू डीजे. या ठिकाणी पिंपळगाव संघ जखडून ठेवलंय उमरोळी संघाच्या फलंदाजांना. आतापर्यंत जर बघितले आपण तर 5 खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळाले. शेवटचं षटक, शेवटचा चेंडू या ठिकाणी ऑन साइडला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु अंदाज चुकलाय. चेंडू दन 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 आणि गेलाय चेंडू सीमा पार. चौकार फायनलला येतोय एक खणखणीत चौकार 4. थँक्यू डीजे थँक्यू. या ठिकाणी धावसंख्या धावफलके बघितली आपण तर उमरोळी संघाची 20 धावा आणि पिंपळगाव संघाला जिंकण्यासाठी असणार आहेत 21 धावांची आवश्यकता. चेंडू असणार आहेत 15 आणि यानंतर सन्माननीय अतिथींचा या ठिकाणी सन्मान सत्कार केला जाणार आहे. संतोष सकाराम वैराग यांचा संतोष शंकर वैराग, कृपया विनंती आहे की आपण या ठिकाणी टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. तुमचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. विशाल तांबिटकर यांच्या अविनाश गुडेकर कमिटीचा एक सदस्य आहे, त्याच्या शुभ हस्ते आणि संघाचा कर्णधार आहे त्याच्या शुभ हस्ते या ठिकाणी यानंतर विशाल तांबिटकर यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. त्यांचे चिरंजीवी त्यांच्या समोर आहेत. त्यानंतर संदेश कलमकर, कृपया आपल्याला विनंती आपण यायचं या ठिकाणी आपल्या या ठिकाणी सत्कार केला जाणार. संदेश कलमकर. यानंतर महेंद्र मारुती वैराग गुडेकर संघाचे कर्णधार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार केला जातोय. सत्कार सन्मान करणं. यानंतर मारुती बाबाजी जाधव
आपण या ठिकाणी विलास बाळू भानसे यांचा या ठिकाणी सत्कार केला तो कर्णधार यांच्या शुभ हस्ते. विलास बाळू भानसे यांचा सत्कार केला जातो. सत्कार सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि या ठिकाणी आलेल्या अतिथींचा आपण या ठिकाणी सत्कार सन्मान करतोय. दिनेश जाधव यानंतरचे सन्माननीय अतिथी दिनेश जाधव. त्यानंतर धन्यवाद. आणि यानंतर थोडासा बदलाव करूया. पुन्हा एकदा ऐकूया सुनील वैराग हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान सत्कार केला जाणार आहे. राजू कदम यांनी सुद्धा उपस्थित व्हायचं आहे. राजू कदम गुडेकर संघाचे कर्णधार. आणि या ठिकाणी दुसऱ्या इनिंगकडे जाण्यापूर्वी आपल्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज वानखडे स्टेडियमचे एक उत्कृष्ट समालोचक धनंजय पाटील या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये पुढील आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद. मनाच्या अंतःकरणापासून सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा जाऊयात. जसं मी म्हटलं की खास करून या संपूर्ण स्पर्धेमध्ये भैरवनाथ क्रीडा मंडळ नवतरुण विकास मंडळाची त्यांना मिळालेली साथ, खास करून गुडेगरचं ग्रामस्थ आणि जसा महिला भगिनींचा सपोर्ट पाठीमागे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये महिला भगिनी आल्यात. म्हणजे गुडेगरच्या ज्या आपल्या महिला खास करून आहेत त्यांनी विशेषतः नेहमी एक पाऊल पुढे ठेवण्याचा प्रयत्न आपल्या खेळाडूंच्या जवळपास कसं उभं राहता येईल हाही प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मॅचला सुरुवात होत आहेत. पहिला बॉल बॅकफुटला गेले. फटका छान खेळलाय. बॉल चाललाय कव्हरच्या अगदी जवळपास. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलाय. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा. पंचांचा नो बॉलचा इशारा. आमचे राजूजी कदम यांचा सन्मान केला जातोय. जसे राजूबाई ग्राउंडवरती येतात त्यावेळी ते पहिल्या गेअरवरती असतात. दुपार झाली की दुसऱ्या गेअरवरती जातात आणि संध्याकाळी जाता जाता टॉप गेअरवरती जातात. स्माइल आहे. हो हो नाही सत्यकथा मी सांगतो. मी सत्यकथा बोलतो बरोबर ना. धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. आणि आमचे असे मित्र पण आहेत ते काही मैफिलीमध्ये बसले की एन्जॉय करतात. पुढचा बॉल फटका समोर खेळलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केलाय. धावफलकावरती धावा जर पाहिला तर 1ने वाढताना पाहायला मिळतात. भाया क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ जसा नेहमी म्हणतात आम्ही क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ जसा बदलण्यासाठी वेळ जात नाहीत. जसा प्रमोद सरांनी उल्लेख केला की वानखेडे स्टेडियमवरती समालोचन करणं तितकं काहीचं काम नाही आहे. पण आमच्यासारख्या समालोचकांना तिथे चान्स मिळाला हे मंडणगडचं विशेषतः प्रेम आहे. कारण मंडणगड क्रिकेट बऱ्याच जणांनी अगदी वॉचिंगही केलं होतं. ती संपूर्ण स्पर्धा पाहिली होती. आणि त्या स्पर्धेमध्ये समालोचन करणं प्रत्येकाचं खऱ्या अर्थानं एक स्वप्न असतं की एखाद्या मोठ्या स्टेडियमवरती समालोचन करणं. आणि ती संधी या वर्षामध्ये वानखेडेच्या मैदानावरती मिळाली. मागच्या वर्षामध्ये आणि कर्नाटक येथे जाऊन खानापूर येथेही मिळाली. अनेक साऱ्या स्पर्धा अगदी त्याही भेटीला येत आहेत. सध्या मैदानाच्या मध्ये गोलंदाज सूरज आहे. टार्गेट 21 धावेचं असणार आहेत. पुढचा बॉल यावेळेचा बॉल आपण पाहिला तर यस पंच नो बॉल आहे ना. पंच नो बॉल आहे ना सर. पाटकर सर. उमरोली संघ जर जिंकला तर आमचे गीतेश पवार साहेब यांच्याकडून त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. नो बॉल आलाय. धावसंख्या धावफलकावरती 5. पुढचा बॉल फटका हवेमध्ये खेळलाय. तुषारचा फटका फसलाय परंतु फ्री हिट आहे. कॅच नाही होऊ शकणार. तुम्हाला मैदानाच्या मध्ये एकतर कॅच घेतला त्यावेळी तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड मैदानाच्या मध्ये वापरायचं. कधी काय करायचंय कधी अगदी काय गोष्टी नाही करायच्या या गोष्टी देखील मैदानाच्या मध्ये विचार विनिमय करणं गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. एकूण धावा धावफलकावरती 7. 7चा आकडा आला का 7 जशी नेहमी आयुष्यामध्ये एकमेकाला साथ द्यायची असते तसा क्रिकेटचाही खेळ आहे. तिथे एकमेकांना साथ द्यायचीच असते.
ओहो ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल थोडा ठेवलं, ओळखलं तुषार काय करण्याच्या मूडमध्ये आहेत आणि तुषारचा थोडासा रेंजच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. डॉट आलायत मॅच मध्ये जिंकवण्यासाठी, डॉट टाकायचे आहेत ते टीम उंबरवलीला. असं नाही की मॅच संपलायत, मॅच मध्ये अजून भरपूर काही गोष्टी अगदी बाकी आहेत, फक्त लढावं लागेल. शिवबा लढला म्हणून अखंड महाराष्ट्र घडला. आज मैदानाच्या मध्ये स्वतःला सांगायचं हो लढायचं आहे, लढायचं नाही नढायचं आहे. जास्त जास्त बाहेर गेला बॉल, पंचाने सांगितलंय वाईड बॉल. अगदी त्या लाईनच्या देखील मात्र भरपूर बाहेर हा बॉल आपल्याला डिलिव्हर होताना पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 8. येत्या 1 फेब्रुवारीला जाकमाता देवी क्रिकेट संघ कबरगणे आयोजित जाकमाता देवी चषक 2026 आपल्याला पाहायला मिळेल. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मैदान विरार येथे ती स्पर्धा अगदी आपण पाहू शकणार आहात. फटका खेळला आहे, सुंदर खेळला आहे तुषार. मैदानाच्या मध्ये नाव आहे तुषार. हुशार कामगिरी करण्यासाठी असतो माहीर आणि त्याच्या बॅटमधून आलाय चौकार. मैदानाच्या मध्ये सध्या तुषारची हुशार कामगिरी, आणि हुशार नाही तर तुषारनं सध्या मैदानाच्या मध्ये इरादे स्पष्ट केले आहेत, बाबा हो ही मॅच आम्हाला जिंकायचीच आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ते मात्र 12. पुढचा बॉल आणखी नेक्स्ट खेळायचा प्रयत्न, बॅटच्या अगदी खालच्या इजला लागतोय बॉल, पाठीमागे निघून जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, जोपर्यंत फील्ड करतायत तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ते मात्र 13. मॅच जिंकण्यासाठी धावा करायच्यात 8. येणारे बॉल आहेत 10. 10 चेंडू 8 धावेची गरज आहे. एका बाजूला 10 आकडा आहेत, 10 का दम मैदानाच्या मध्ये दाखवायचा आहे तो गोलंदाजांना, आणि 8 आकडा आहेत. जसं 8 म्हटलं तर 8 कुणाची लागेल वाट, क्रिकेटचा थाट पाहायचा असेल तर यावं लागेल भैरवनाथ क्रिकेट चषकाचा हा 2026चा थाट पाहण्यासाठी. एक छोटासा ब्रेक घेऊया, डीजे सुमितला पण ऐकूयात आणि येऊयात मैदानाच्या. लहानशा चिमुकल्या समोर बसल्यात, त्या पण हातवर इशारा करतायत. आता त्या पण 2 डान्सर आहेत. नाही नाचायचं असेल तर तुम्ही पण नाचू शकतात बाबा, त्या गाण्यावरती त्यांनी पण काहीतरी ऍक्शन केली होती. हा 2 मिनिटं सांगितलं त्यांनी, 2 मिनिटांनंतर त्या नाचणार आहेत. 10 बॉलमध्ये 8 डबेची गरज आहे. गोलंदाज तयार आहेत. ओ फटका हवेमध्ये खेळला आहे, झेलची ती संधी, ही झेल मॅचची टर्निंग पॉइंट असू शकते. हो कॅच मैदानाच्या मध्ये घेतलाय, विकेट आलाय, आउट. थँक्यू. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचलं 13. मॅचला जिंकण्यासाठी धावा करायच्या बरोबर 8, म्हणून म्हटलं होतं 8 कुणाची लागेल वाट. पाहूयात 8 कुणाची लागणार आहे वाट. असा सामना सध्या मैदानाच्या मध्ये रंगला आहे. येणारे 9 चेंडूचा खेळ बाकी आहेत. आदित्य लांजेकर, अर्पित भावे, हर्षद शिगवण यांना विनंती आपण सर्वांनी येऊन थांबायचं आहे. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळूया. धावसंख्या धावफलकावरती 13, अजून धावा करायच्यात 8. चला मॅच ऑन करा मैदानाच्या मध्ये. विवेक पुन्हा एकदा तयार आहेत. येणारे चेंडू मैदानाच्या मध्ये शेष आहेत 9 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत 8. आणखीन एक चांगला बॉल, अपील झालंय. आता बाकीच्याने काय सांगितलं बाबा, प्रलयला इतका आवाज आला होता का? कधी कधी असं होतं. लॉंगॉनचा खेळाडू असतो तर अपील करणं स्वाभाविक आहे. अपील करायचा क्रिकेटचा नियम आहे, अपील तुम्हाला करणं गरजेचं आहे. आता 10 बॉल 8चा मॅच, 8 बॉल 8 वरती आलाय.
जसं 8चा आकडा काढायचा असेल ना तर 2 वेळा 8 मध्ये वळण येतं. म्हणजे तो 8चा आकडा जर तुम्ही इंग्लिशमध्ये काढता तर 2 वेळा वळून येतो तो आकडा. जसं मंडणगडला जाताना कोकणामध्ये फिरताना पण ते घाटामध्ये वळण आहेत, तसा प्रकारचा मॅच आहे. वळण वळण घेणारा मॅच आहे. ओ बॅकवुडला गेले, स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, धावसंख्या डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. एका धावेने संघाची धावसंख्या वाढल्या आहेत. आणि खास करून निलेश मांजरेकर साहेब, खास गणेश कोणच्या गावामध्ये ज्यावेळी समालोचनासाठी गेलो त्यावेळी तो रात्रीचा प्रवास होता. पण रात्रीमध्ये काही गोष्टी पाहिलं होतं तर घाटातून जी बस ज्यावेळी जात होती ना त्यावेळी ती घाटातूनच जात होती. कदापि दिवसा गेलो असतो तर आणखीन काही गोष्टी अजून स्पष्ट करू शकलो असतो. येणारे चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेष आहे 7 धावा करायच्यात, बरोबर 7 द्यायचे आहे, एकमेकांना द्यायचे आहेत, बॅटरलाही द्यायचे आहे, गोलंदाजालाही द्यायचे आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहूयात काय घडणार. 7 बॉल 7चा मॅच, गोलंदाज तयार आहेत या षटकातील निर्णायक बॉल घेऊन. हवेमध्ये खेळलाय, झेलची संधी, प्रलय आलाय, प्रलयने घेतलाय झेल, संपलाय खेळ. मैदानामध्ये झालंय डीजेची वेळ, पण अंपायरने काय सांगितलंय आता प्रलय खुश झालाय. डीजे थँक्यू. ऋतिक खैरे, अभिषेक जाधव, साहिल कदम, राज कुले, प्रतीक खैरे, राज वैराग या सर्वांना विनंती, सर्वांनी यायचं आहे. विकेट डाऊन त्या ठिकाणी होत असताना आपल्याला थर्ड अंपायर चला या सर्वांचा एकत्रित सन्मान होतोय. ऋतिक खैरे, अभिषेक जाधव, साहिल कदम, राज कुले, प्रतीक खैरे, राज वैराग, सर्वांनी या. हर्षद शिगवन, अर्पित भावे, आदित्य लांजेकर यांचा सन्मान आपण पाणी पुरवठा त्यांच्या माध्यमातून आपल्याला आला होता. जेवणाची सुविधा ऋतिक खैरे, अभिषेक जाधव, साहिल कदम, राज कुले, प्रतीक खैरे, राज वैराग यांच्या माध्यमातून आपल्याला आलंय.
कुणाल शिगवण, निखिल कदम, प्रणय कदम, विनय भानसे सर्वांनी यावं. हॅलो हॅलो. कुणाल शिगवण, निखिल कदम, प्रणय कदम, विनय भानसे. लवकर लवकर टॉस का बॉल जवळ या. कुणाल शिगवण, निखिल कदम, प्रणय कदम, विनय भानसे. वैभव वैराग आणि अभिजित वैराग यांनी देखील यायचं आहे. वैभव वैराग, अभिजित वैराग. वैभव आणि अभिजित, चला आपण या, आपला सन्मान त्या ठिकाणी केला जाणार आहे. चला वेळ आहे तोपर्यंत सन्मान करून घेऊयात. चला डिसिजन पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर डेड बॉलचं देण्यात आलंय. 7 बॉल 7 धावेची गरज आहे. पाहूया मैदानाच्या मध्ये काय घडणार. स्ट्राईक वरती बॅट्समॅन तयार आहेत, गोलंदाज देखील विवेक तयार आहेत. विवेक बुद्धीनं मैदानाच्या मध्ये खेळ दाखवायचा आहे. तो कशा प्रकारे गोलंदाजी मैदानाच्या मध्ये करेल तेही पाहण्यासारखं आहे. 21 धावेचं लक्ष तितकं मोठं नाही आहे, परंतु हे बॅटल देखील रंगू शकतो, कारण क्रिकेटचा खेळ असाच खेळ आहे. क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा मोठी धावसंख्या पूर्ण होत असते. छोटी धावसंख्या करण्यासाठी कधी कधी भरपूर मोठा संघर्ष हा करावा लागत असतो. आता तसं काय घडतंय का. ओ खराब बॉल. पिचिंग मात्र जर पाहिली तर लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉल आणि त्याच्यावरती डायरेक्ट हिट. ओ हो डायरेक्ट हिट झालाय. आता तिसऱ्या पंचाने यावं लागेल. पंचाने वाईट दिलायत, वाईट टाकलायत. पाठीमागे विकेट किपरनं चुकी केल्यात, तिथे एक सिंगल आलाय. पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्यावेळी बॅट क्रीज मध्ये पोहोचलंय का, स्लाइस केलंय का, डायरेक्ट हिट झाला त्यावेळी ती बॅट थोडी वरती राहिलंय का, अगदी लाईनच्या मध्ये आलंय का, या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न तिसरे पंच करतायत. आणि डिसिजन पंचांच्या माध्यमातून सध्या आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलंय. पंचाने सांगितलंय इट्स अ सेफ, यानी की नॉट आउट. एकूण 3 धावा तुम्ही खर्च करण्यात आलेल्या आहेत. तुमच्याकडे बँक बॅलन्स इतका नाही आहेत आणि बँक बॅलन्स नसताना तुम्ही अशा प्रकारे धावा खर्च करणं संघासाठी फायदेशीर नाही आहेत. चार धावेची मैदानावरती अजूनही गरज असणार आहे. मागच्या वाईट बॉलनं
प्लस धावाही त्या ठिकाणी मात्र देण्यात आलेल्या आहेत. एकूण 3 धावेने धावसंख्या धावफलकावरती 17-17. 4 धावेची गरज. स्ट्रायकरवरती बॅट्समॅन तयार. पुढील बॉल घेऊन विवेक ऑफ स्टंपच्या बाहेर. ही लेन तुम्हाला आधीही ठेवायची होती, पण आता बहुतांश खेळाडू काय आहेत माहिती का, सध्या तरी जास्तीत जास्त दांडी उडवण्याचा प्रयत्न करतायत. लेग स्टंपला जास्तीत जास्त हिट करण्याचा प्रयत्न करतायत. जिथे तुम्ही डॉट टाकू शकतायत त्या लेंथवरती तुम्हाला गोलंदाजी करणं गरजेचं आहे, तरच तुम्ही मात्र पुढे जाऊ शकतायत. अजूनही 4 धावेची गरज आहे. थोडा वेळ जास्त वेळ घेतात ही विनंती आहे, तितका वेळ जाऊ नये. आयोजक आम्हाला सातत्यानं विनंती करतायत. गोलंदाज तयार. विवेक पुन्हा एकदा षटकातील पुढील बॉल घेऊन. पुन्हा ती लेन भरकडली. पुन्हा ते चित्र. अशा प्रकारे लेन आधी म्हटलं की तुमच्याकडे धावा तितक्या नाही आहेत, तशामध्ये तुम्ही वाईड आणि एक्स्ट्रा देत असाल तर संघ त्यामध्ये बाकीचे खेळाडू देखील थोडं नाराज दिसतात. आता चेहऱ्यावरच्या सर्व काही गोष्टी मात्र दर्शवत आहेत. धावसंख्या 2 ने वाढल्या, जाऊन पोहोचलाय ती मात्र 19. 2 धावेची गरज. आता मॅच मध्ये तितकं काही राहिलंय का, तर नाही आहेत. तुम्ही बॉल टू मॅच जिंकू शकतायत, फक्त मनामध्ये इच्छा, प्रबल आत्मविश्वास जर तुमच्यामध्ये असेल ना, तरच तुम्ही त्या गोष्टी करू शकतायत. अन्यथा तुम्हाला वाटलं की बॉल टू बॉलच्या मॅचेस नाही जिंकू शकत, मग तिथून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. पुढला गेले कट करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल गॅप मध्ये चाललाय. एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. दुसरी धाव होईल कंप्लीट आणि हा सामना जो आहे तो सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत टीम पिंपळगाव.